छत्रपती संभाजीनगरात सर्व मालमत्तांना मिळणार पीआर कार्ड. मनपा भूमी अभिलेख विभागाची संयुक्त मोहीम. प्रशासनाने दिलेला मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव नाकारला. स्थायी समितीचे अध्यक्ष शिवानी दाणी यांचा निर्णय. स्थायी समितीच्या निर्णयामुळे नागपूरकरांवर कर वाढीचा भार नाही. छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयातील नूतनीकरणाला निधी मंजूर. नूतनीकरणाच्या विविध कामांसाठी 14,93,00,000 रुपयांच्या निधीला मंजुरी. जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब धोकादायक. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. वैसपूर येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था. भंडाऱ्यात तुमसरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा एल्गार. 60 कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण. विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. कोल्हापुरात केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी मुख्याध्यापकांची पदोन्नती स्थगित. नागपूर खंडपीठाच्या निकालाचा परिणाम. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांकडून ही स्थगिती. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची मोठी कारवाई. प्रतिबंधित प्लास्टिक पाठवणाऱ्या अहिल्यानगरच्या व्यापाऱ्याला 25,000चा दंड. आर्को ट्रान्सपोर्ट गोदामावर नागरिक मित्र पथकाचा छापा. 50 किलो प्लास्टिक जप्त. कर्जमाफीच्या जीआरची पांढरकवड्यात होळी. किसान सभेचे उपविभागीय कार्यालयावर आंदोलन. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पूर्णत ओसरला. पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फूट 6 इंचावर. पंचगंगेची पाणी पातळी जलद गतीने उतरायला सुरुवात. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2 कुटुंबांमध्ये राडा. आंतरजातीय विवाहावरून वाद. दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. दगडफेकीत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम प्रकरण. प्रशासनातर्फे योग्य आकडा हायकोर्टात दिला गेला पाहिजे. माजी खासदार संजीव नाईक यांचं वक्तव्य. जळगावच्या चोपडा शहरात भेसळयुक्त दूध विक्री. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमधील 16 विद्यार्थ्यांचं विषबाधा प्रकरण. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर. विद्यार्थ्यांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू. अंबाबाई विकास आराखड्यासाठी पुढच्या टप्प्यातील भूसंपादन सुरू करा. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांचे आदेश. पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचं आश्वासन. पावसाच्या खड्ड्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात भात लागवड रखडली. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. कोल्हापुरात ई-वॉर्डचा पाणी पुरवठा सोमवारी राहणार बंद. पंप हाऊसची आणि पीपीटी टँकची गळती थांबवण्याचे काम केलं जाणार. महापालिका पाणी पुरवठा विभागाची माहिती. मुख्यमंत्र्यांनी घेतलं माऊली आणि तुकोबांच्या पादुकाचं दर्शन. वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विठुरायाला सांगितलं. मॅनहोलची तक्रार आता व्हॉट्सअॅपला करता येणार. मुंबई महापालिकेकडून नागरिकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू. अपघात टाळण्यासह तक्रारींचे जलद निवारण होणार असल्याचा दावा. पूर नियंत्रण आराखड्याला केंद्र सरकारची तत्वत मंजुरी. 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा. मुंबईला पूरमुक्त खड्डेमुक्त शहर बनवण्यासाठी आराखडा. नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रमाचे धडे. शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान. 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास सेतू अभ्यासक्रम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.